सिद्धारूढस्वामी प्रकरण 12। नंतर 5व्या दिवशी तिरकराय देवाची पूजा करणारा रामभट्ट येऊन विचारू लागला की स्वामी तुम्ही मलेनाथाला दृग्दैश्य विचार ऐकविला तो असो, हा सर्व प्रपंच कोणत्या प्रकाशाने प्रकाशतो असे त्याने विचारिले तेव्हा अवधूत म्हणाले, ऐक हे रामभट्टा, दिवसा सूर्याचे ज्योतीने प्रकाशतो असे ऐकिले नाहीस? रामभट्ट म्हणाला, होय, दिवसा सूर्याची ज्योती, एके रात्री कोणती ज्योती म्हणशील तर चंद्र, दीप, नक्षत्रे, खद्योत, विद्युल्लता वगैरे रात्रीचा प्रकाश होय। तेव्हा महाराज म्हणाले, असे आहे तर दिवसा असलेली सूर्यज्योती रात्री असलेल्या दीपादीप पदार्थाच्या ज्योतीच्या योगाने प्रकाशते। हे ऐकून नेत्राच्या योगाने असे भट्ट म्हणाला। झाकणे व उघडणे हे दोन धर्म आहेत। यामुळे डोळे उघडले म्हणजे सर्व प्रकाशमय होते, परंतु डोळे झाकले म्हणजे कशाच्या योगाने प्रकाश होतो असे महात्मे म्हणाले। बुद्धीने प्रकाश होतो असे भट्ट म्हणाला। तेव्हा समर्थ म्हणाले की ही बुद्धी कोणापासून प्रकाशते? भट्ट म्हणाला, प्रथम स्फूर्तिरूप अहंकार युक्त भेदभावाने प्रकाशते। तेव्हा समर्थांनी विचारिले, समाधी लागल्यावर अहंकार लय होतो व चिदाभास त्याचा त्यात ऐक्य होतो। नंतर स्वेतर ज्ञान शून्यरूपी चिदाभास स्वयंज्योती स्वरूपात्मक आत्मात सर्व अवस्थेत सदृग्दैश्य प्रकाशणारा आहे, म्हणून तोच स्वज्योती असे तू समज। हे ऐकून निजस्थिती प्राप्त होऊन कृतार्थ झालो असे म्हणून नमस्कार करून उपरती पावला। नंतर 6व्या दिवशी कर्मकांडवादी चिदंबर दीक्षित येऊन विचारू लागले की अवधूता, तू तत्वमासी ह्या महावाक्याचा काय अर्थ करीतोस? अवधूत म्हणाले, तूच ब्रह्म आहेस असा अर्थ करीतो। दीक्षित म्हणाले, असा करू नये, कारण कर्म करणारा आत्मा देव लोकास जाऊन देवत्व मिळवून शुद्ध झाल्यानंतर स्तुतीपर होईल। अवधूत म्हणाले, महावाक्य कर्मकांड संबंधपर नसल्यामुळे स्तुतीपर म्हणू नये, कारण द्रव्य, गुण, कर्म, जाती, धर्म, वर्ण, आश्रम असेल तर त्या वस्तूला स्तुतीपर म्हणणे शोभेल। निरालंब निर्विशेष आत्म्याला कोणतीही कल्पना शोभत नाही, म्हणून स्तुतीपर होता महावाक्य मुमुक्षूला उपदेशपरच होते। स्तुतीपर झाले तर महावाक्य समजण्यास ज्ञानी कर्माश्रम धर्माच्या अभिमानाने कर्मात तत्पर झाला पाहिजे, असेच जिकडे तिकडे दिसत असून स्तुतीपर असलेले तुझे वाक्य शास्त्राविरुद्ध म्हणावे। यावरही दीक्षित म्हणाले, असं असेल तर उपासनापर का होऊ नये? अवधूत म्हणाले, प्रत्येक उपासनापर म्हणतोस किंवा अहंगृह म्हणतोस? दीक्षित म्हणाले, अहंगृह असे म्हटले तर ज्ञानाला मानसकर्म आहे असे म्हणाव्याला प्रमाण नाही, म्हणून उपासनापर नव्हे। असे आहे तर ज्ञानाला कर्म नाही, ह्या म्हणण्यास असे प्रमाण आहे की कर्मणान प्रजयान धनेन त्यागेनेके अमृतत्व मानशुभ असे श्रुत्युक्त प्रमाण आहे की, तर मग ही श्रुती त्यागपर होईल, ज्ञानपर होणार नाही। म्हणून इतर श्रुती ज्ञानादेव तू कैवल्यम नान्यः पंथापन ये विद्यते अशी श्रुती आहे, म्हणून महावाक्य ज्ञानपरच कर्मपर नव्हे। कर्मपर असते तर अविद्या निवारक झाले नसते असे म्हटल्यावर शांत झाले। नंतर 7व्या दिवशी प्रातःकाळी अवधूत ब्रह्मानंदरूपाने देवाच्या पुढे असलेल्या सभामंडपात बसले असता न्यायशास्त्र जाणणारा तिरकंभट येऊन अवधूताला विचारू लागला, तुम्ही ब्रह्मात्मैक्याला काय लक्षणाने ओळखावे म्हणता? महात्मे म्हणाले, जे सुखदायक, नित्य प्रकाशमान असणारे, श्रेष्ठ असलेले, नामरूपाचा आधार असलेले, बुद्धीला अगोचर असलेले, बुद्धीला प्रकाशविणारे, शुद्ध, अपार, महावाक्य लक्षार्थ जे आहे तेच ते असे समजावे, तर मग ब्रह्मवाक्य नाहीच। त्यावर महात्मे म्हणाले, विषयातच सुख आहे, निद्रेत सुख आहे। नैयायिक आनंदालाही गुण समजतात। सुखच ब्रह्म म्हटले तर तिन्ही वस्तूंत ब्रह्मत्व होईल, असे झाल्यास क्षणिक, अनित्य, सातिशय अशा त्रिदोषाने व्याप्त होऊन ब्रह्माचे लक्षण सर्व ठिकाणी व्यापून राहील। या योगाने ब्रह्माला सुखमात्र एक लक्षण देता सुखाच्या जोडीला नित्य असे लक्षण जोडाव्याचे, सोडले तर कोणताही अतिव्याप्तीचा दोष येणार नाही काय? तर मग नित्य लक्षण मात्र लक्षित आहे। ब्रह्म म्हणजे आकाश, दिशा,
काल, मन, आत्मा त्याप्रमाणेच पृथ्व्यादी पंचमहाभूते, परमाणू वगैरे हे सर्व पदार्थ नित्य समजून ब्रह्मच होतील असे होऊ नये. ब्रह्म नेहमी प्रकाशित आहे म्हणून निर्दोष, तर मग हे सिद्धांत्या ब्रह्मप्रकाश लक्षण मात्र शिल्लक राहिले म्हणजे सूर्य, चंद्र, अग्नी, ज्योती, वीज वगैरे प्रकाशयुक्त पदार्थ मात्रात अतिव्याप्ती होईल. म्हणून त्याच्या निवृत्तीसाठी विभूलक्षण लाविले तर अतिव्याप्ती होणार नाही. तर मग विभू हे एक लक्षण सांगितले तर आकाशात अतिव्याप्ती होईल. त्याच्या निवृत्तीकरिता आधार हे दुसरे लक्षण लावले तर तो दोष नाहीसा होतो. ह्याप्रमाणे कोणत्याही रीतीने अतिव्याप्ती दोष आल्यास पुढील निवृत्ती होईल. पण आनंदाला गुण म्हणणे योग्य नाही, कारण गुणाला त्यांनी आगंतुकत्व सिद्ध केल्यामुळे आनंद गुण होईल तर एककाली कदाचित विक्षिप्ती होईल. आत्मन आधाररूप प्रेमाला केव्हाही विक्षिप्ती नाही म्हणून आनंद गुण नव्हे. मग तिरकंभट म्हणाले, बुद्धीला ब्रह्मन समजणारे आहे तर मग अविद्यामूलक बंध बुद्धीचे दुःख नाहीसे कसे होईल असे विचारले तेव्हा ही गोष्ट असंस्कृत बुद्धीला लागू नाही. वेदांत श्रवणाने संस्कृत झालेल्या बुद्धीला अवेद्य असे सांगणे योग्य नव्हे. अशुद्ध बुद्धीचे लक्षण परद्वारा शोधन तत्पद लक्षाला व्यापून आहे म्हणून आवरण भंग होऊन ब्रह्मसाक्षात्कार झाला म्हणवितो तेव्हा दुःख निवृत्ती होते. हे ऐकून तिरकंभट विश्राम पावले.